नांदेड लोकसभेचे खासदार वसंत चव्हाण यांचे काल निधन झाले. त्यांना नांदेडच्या लाईफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्यात मोठी राजकीय हानी झाली आहे. ते काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि भाजपा विरोधात लढणारे एक ताकदवान नेते होते. वसंत चव्हाण यांचे निधन हे काँग्रेस पक्षासाठी आणि नांदेड जिल्ह्याच्या राजकारणासाठी एक मोठे नुकसान आहे. त्यांनी केलेले कार्य आणि त्यांच्या निष्ठेची काँग्रेस पक्षाने नोंद घेत त्यांना लोकसभेत संधी दिली होती. वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्यात मोठी राजकीय हानी झाली आहे. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसने एक मोठा निष्ठावंत नेता गमावला आहे. त्यांच्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेसाठी मोठे योगदान दिले आहे. वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यातील राजकारणातील एक सशक्त नेतृत्व संपले आहे. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या या कार्यक्रमामुळे काँग्रेसला नांदेड जिल्ह्यात बळकटी मिळाली होती. आता नांदेडमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. वसंतराव चव्हाण यांचे मित्र, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते. माजी मंत्री टी.पी. सावंत हे देखील या प्रसंगी उपस्थित होते. आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत तसेच भाजपचे अशोक चव्हाण, नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह नांदेडचे स्थानिक नेते, काँग्रेस कार्यकर्ते आणि चव्हाण यांचे समर्थक उपस्थित होते. ते स्वर्गीय खासदार, लोकप्रिय नेते म्हणून ज्यांची ओळख होती असे वसंतराव आज आपल्यात नाही. त्यांच्या अंत्येष्टीला आलेला हा लाखोचा, हजारोचा जनसमुदाय त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारा ठरतो आहे. सामान्य माणसापासून त्यांनी आपल्या जीवनाची, आपल्या राजकीय कारकीर्द सुरू केली सरपंच पदापासून. मी विधान परिषदेमध्ये असताना सुद्धा ते विधान परिषदेमध्ये काही काळ होते, तेव्हापासूनची त्यांची ओळख होती. एक शांत, संयमी, मृदुभाषी असलेला हा नेता अत्यंत जनतेमध्ये लोकप्रिय होता. ज्यावेळेस नांदेडचा कार्यक्रम झाला किंवा अर्धा तास कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यावेळेस वसंतराव अचानकपणे आमच्यातून निघून जातील असं कधीही वाटलं नव्हतं. ज्यावेळेस त्यांना हैदराबादला ॲडमिट केलं गेलं तर परत येतील ते, अशीच आमच्या सगळ्यांची समजूत होती. परंतु जे ईश्वराला मान्य आहे ते होऊ शकत नाही. एक वसंतरावांच्या जाण्याने ज्या या जिल्ह्यामध्ये अडचणीच्या वेळेस त्यांनी काँग्रेसला उभारी देण्याचं काम केलं आणि पुन्हा ताकदीनं ते इथून निवडून आले, लोकसभेपर्यंत पोहोचले. परंतु या अचानक जाण्याने ती पोकळी इतकी मोठी निर्माण झाली, काँग्रेस पक्षाची झाली, त्यांच्या कुटुंबियाची झाली, त्यांच्या सगळ्या आप्तेष्टांची झाली. या सगळ्यामध्ये प्रचंड नुकसान जे झालंय त्यात ती पोकळी निश्चित ईश्वर त्यांच्या कुटुंबियाकडून करण्याचं काम करेल. वसंतरावांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना एकच आहे की त्यांचं नाव आणि कार्य हे निरंतर लोकांच्या स्मरणात राहील, हा विश्वास आम्हाला आहे. आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली. ब्युरो न्यूज 7 मराठी, नांदेड.